प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक टर्न आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. आणि त्यामध्ये आता मालिकेला नवीन वळण मिळून मल्लिकाचा भयानक भूतकाळ समोर येताना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि समरच्या आईवडिलांना तर मल्लिकाच्या नवऱ्याला स्वतः मल्लिकाने एक अपघात घडून मारल्याचे सत्य आता स्वानंदी कशी समोर आणते. आजीने सांगितलेल्या एकाच भयानक सत्याने स्वानंदीने आता मोठ्या सत्याचा उलगडा करून मल्लिकाचे कांड कसे समोर आणले. आणि त्यानंतर आता जेव्हा मल्लिकाचे ते सत्य समोर येते, आजीच्या एकाच वाक्याने आता समर मल्लिकाचा गळा दाबून कसा मल्लिकाला मारण्याचा प्रयत्न करतो. मल्लिकाचा खरा चेहरा समोर आणता क्षणी आता समर मल्लिकाला कोणती भयानक शिक्षा देणार, तर स्वानंदीचा समर कसा स्वीकार करणार. आणि समर आणि स्वानंदी दोघांनाही आता आजी त्यांच्या संसाराची वीण कशी आता विणणार, हे सगळं या ट्विस्टमध्ये प्रेक्षकांनो आपण बघणार आहोत. तरी हा ट्विस्ट शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता मल्लिकाने अंशुमनला समरकडे पाठवलेले असते. आणि ज्या वेळेस आता अंशुमन समरकडे येत आता मल्लिकाला भयानक स्वप्न पडल्यामुळे तिने तुझ्या काळजीपोटी मला तुमच्याकडे पाठवले आणि खरोखर तुमचा अपघात झाला. बघा मॉमचा तुझ्यावरती किती जीव आहे दादा, अशा शब्दात आता अंशुमनने मल्लिका आणि त्याचं प्रेम समोर आणलेलं असतं. पण एवढा सगळा योगायोग कसा, आणि स्वप्नामध्ये मल्लिका काकूला एवढी पूर्वसूचना मिळाल्यासारखं कसं काय स्वप्न पडलं, याचा आता स्वानंदीला अचंबा वाटलेला असतो. आणि त्यानंतर मात्र इकडे समरला वाटतं की खरंच काकूचं आपल्यावरती खूप प्रेम आहे, अगदी आपल्या मुलासारखं काकू आपल्यावर प्रेम करते. पण आता स्वानंदीला संशय आलेला असतो. इकडे मात्र आता समरने आता त्याच ठिकाणावरून अंशुमनला मल्लिकाला कॉल करायला सांगितलेला असतो. पण कव्हरेज मिळत नसल्यामुळे आता अंशुमनला देखील फोन करता येत नाही. आणि इकडे त्याच वेळेस मल्लिकाने आता मंदाकिनीला फोन करून अपघाताचे भयानक सत्य मंदाकिनीला सांगितलेले असते. आणि मंदाकिनीला फोन करताच आता मल्लिकाने स्वानंदी आणि समरचा अपघात झाल्याचे मंदाकिनीला सांगताच तिला मोठा धक्का बसतो. आणि त्याच वेळेस आता मंदाकिनी स्वानंदीच्या बाबांना स्वानंदी आणि समरचा अपघात झाल्याचे सांगते. ते ऐकताच आता स्वानंदीच्या बाबांना तर मोठा धक्का बसतो आणि पटकन ते आता इकडे स्वानंदीला म्हणजे समरच्या मोबाईलवर कॉल करतात. स्वानंदी तिच्या बाबांचा आलेला फोन बघून आता विचार करते की पण बाबांनी कशाला फोन केलाय. तर स्वानंदी रोहनला म्हणते, तू घरी काही सांगितलंय का. तर रोहन म्हणतो की बाबांना बीपीचा त्रास आहे, तेव्हा मी कशाला फोन करू, मी काहीही सांगितलेलं नाही आहे. तर आता फोन घेताच आपल्या बाबांना देखील आपला अपघात झाल्याचे कळले कसे, हे सत्य स्वानंदी समोर आलेले असते. तर स्वानंदी आता तिच्या बाबांना समजावून ते सुखरूप आहेत हे सगळं सांगते. इकडे आता स्वानंदीच्या डोक्यात विचारांची काहूर मांडलेली असते. काकूला जे स्वप्न पडलं ते स्वप्नाची एवढी कन्फर्म खात्री काकूला झाली तरी कशी. अंशुमनला लगेच त्यांनी आपल्याकडे पाठवलं आणि मग आपल्या घरीसुद्धा कुणाकडून कळलं असेल. पण आता सगळेजण घरी यायला निघालेले असतात. आणि इकडे आता समर आणि स्वानंदी घरी येता क्षणी आजी खूप खुश होते. तर मल्लिकाला मोठा धक्का बसतो आणि आजी पळतच समरकडे येत म्हणते की पिंटे, अरे तू ठीक आहे ना, आणि काय झालं होतं, खरंच तुमचा अपघात झाला आहे का. तर आता समर आजीला समजावतो आणि म्हणतो, आजी तू काही काळजी करू नको. आणि घडलेली सगळी हकीकत समर आणि स्वानंदी आता आजीला सांगतात. तर आजीला मोठा धक्का बसतो. आणि इकडे आता मल्लिका आणि अंशुमन ते सगळं चोरून ऐकत असतात. आणि त्याच वेळेस आता स्वानंदीमुळे आपण वाचलो हे सत्य आता आजी, मल्लिका आणि अंशुमन समोर येते. आणि या स्वानंदीने आपल्या पिंट्याला कसं वाचवलं हे समजताच आता आजीला खरोखर मनातून स्वानंदी हीच आपली खरी सून आहे याची खात्री झालेली असते.
आता इकडे मात्र स्वानंदी ही वेगळ्याच विचारात असते. काकूला स्वप्नामधून हे सगळं कसं काय एवढं खात्री होऊन समजलं त्याचा तिला अचंबा वाटलेला असतो. इकडे आता आजी तिच्या बेडरूममध्ये बसलेली असताना स्वानंदी आजीकडे येते आणि आजीला सगळी हकीकत सांगते. स्वानंदी म्हणते की आजी, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे. हे सगळं आमच्यासोबत जे घडलं त्याची काकूला पूर्वसूचना एवढी कशी मिळाली, आणि तीही स्वप्नातून. काकूने अंशुमनला लगेच आमच्याकडे कसं काय पाठवलं? जसं काय काकूला हे सगळं अगोदर माहीतच होतं आणि आमचा अपघात घडल्याचं सुद्धा त्यांना माहीतच होतं. स्वप्नावरती आपण एवढा कसा विश्वास ठेवू शकतो? आनंदी म्हणते की एवढंच नाही तर काकूने आमच्या घरीसुद्धा फोन करून अपघाताचे सत्य समजले. त्यावेळेस त्यांना काहीच माहिती नव्हतं. अंशुमन आमच्याकडे आला होता, पण तिकडून आमच्यापैकी कुणाचाही मोबाईल इकडे लागत नव्हता. म्हणजे काकूला आमचा खरोखर अपघात झाला हे काकूला कोणीच सांगितलं नसताना देखील काकूने एवढ्या कन्फर्म आमच्या घरी कसा फोन करून अपघात झाल्याचे कळवले. आता आजीला संशय येतो. आजी म्हणते की अगं, ती माझ्याकडे सुद्धा आली होती आणि मला सुद्धा ती सांगितली की समरचा खूप मोठा अपघात झाला, मी खूप मोठं स्वप्न बघितलं. आजी म्हणते की स्वप्न एवढं तंतोतंत खरं कसं होऊ शकेल? हे स्वप्न खरंच होणार याची या मल्लिकाला कशी एवढी खात्री पटली तेच काही कळत नाही. तर आता आजीच्या आता चांगलं लक्षात आलेलं असतं. आजी म्हणते की अगं स्वानंदी, मी ना काल दुपारी जेव्हा मल्लिकाच्या दरवाजापाशी आली ना, तेव्हा मल्लिका कोणासोबत तरी बोलत होती आणि ती एकदम भडकलेली होती, एकदम रागात बोलत होती. आणि ज्या वेळेस मी तिथे गेले तिने मला बघितलं ना, एकाएकी ती शांत झाली आणि मला म्हटले की मी मैत्रिणीला फोन केला आहे आणि तिच्यासोबत बोलते. पण मनातून ती खूप घाबरलेली होती, तिच्या डोक्यावरती घाम आला होता, खूप अस्वस्थ दिसत होती. म्हणजे मला वाटतंय की मल्लिकाला या अपघाताची पूर्वसूचना अगोदरच होती. स्वप्नाचं फक्त तिचं हे नाटक होतं. तर आता स्वानंदी म्हणते की मी सुद्धा तेच बोलते आहे आजी, आणि एवढं स्वप्न कसं खरं होऊ शकेल आणि एवढी स्वप्नाची यांना कशी गॅरंटी? आजी म्हणते की हे बघ स्वानंदी, मी तुला सांगते, आता तुला या घरात खूप हुशार राहायला हवं बरं का. आणि आता आजी स्वानंदीला म्हणते की हे बघ, 15 वर्षापूर्वी मल्लिकाने तिच्या नवऱ्याला सुद्धा सोडलं नाही. मल्लिकाचं लग्न झाल्यानंतर तिचं आणि तिच्या नवऱ्याचं व्यवस्थित पटत नव्हतं आणि समरचे आईवडीलसुद्धा मल्लिकाच्या त्या वागण्यामुळे कंटाळले होते. ते सुद्धा तिला त्याविषयी समजावून सांगायचे, पण मल्लिकाला त्यांचासुद्धा राग यायचा. आणि एक दिवस काय झालं, आजी सांगू लागते की समरचे आईवडील आणि मल्लिकाचा नवरा तिघेही गाडीमधून जात असताना अचानक आम्हाला बातमी आली आणि काळाने त्यांच्यावरती खूप मोठा घाला घातला. आणि त्या ॲक्सिडंटमध्ये समरचे आईवडील आणि मल्लिकाचा नवरा गेला. ॲक्सिडंट एवढा मोठा होता की काहीच शिल्लक राहिलं नाही. आणि आज मल्लिकाने पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती करून ते स्वप्न पडल्याचे सांगितलं आणि माझ्या काळजाचा ठोका उडाला स्वानंदी. तेव्हा ते ऐकताच आता स्वानंदीला अजून एक मोठा धक्का बसतो आणि स्वानंदीसमोर मल्लिकाचा भयानक भूतकाळ आजीने आणलेला असतो. आजी म्हणते की ही मल्लिका तुला दिसते ना, तेवढी साधी नाही आहे. ज्यावेळेस ॲक्सिडंट झाला त्यावेळेस मल्लिकाच्या डोळ्यात थोडासुद्धा पाणी आलं नाही. एखादीचा नवरा ॲक्सिडंट होऊन गेला हे कळता क्षणी एखाद्या बायकोला किती वाईट वाटलं असतं, पण तिला तिचा काहीच पस्तावा नाही. आणि ते ऐकताच आता स्वानंदीला सगळ्यात मोठे सत्य समजलेलं असतं. आणि नक्कीच मल्लिका काकूने समर आणि आपलासुद्धा अपघात घडून आणला नसेल असं कशावरून हा संशय आता स्वानंदीला येतो. आता स्वानंदी म्हणते की आजी, मला एक सांगा ना, एवढं स्वप्न कन्फर्मेशन स्वप्नातलं मिळून काकू ही अंशुमनला आमच्याकडे पाठवते, माझ्या घरी फोन करून सांगते, तेव्हा मला वाटतंय की या पाठीमागे काकूचा नक्की हात असेल. हे बघा आजी, मला त्यांच्यावर कुठलाही आरोप करायचा नाही आहे, पण याच्यातून हे सगळं असंच निष्पन्न होते. आजी म्हणते की बरोबर आहे स्वानंदी तुझं, मलासुद्धा मल्लिकाचा असाच डाव वाटतो आणि हेच सत्य आहे. स्वप्नावरती कोणता माणूस एवढा कसा विश्वास ठेवणार? तर आता आजी म्हणते हे बघ स्वानंदी, तू ना या अंशुमनवर आणि मल्लिकावरती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव. हे कधी काय करतील ना सांगता येत नाही. आता माझा या मल्लिकावरचा विश्वास उडायला लागला. ही मल्लिका जेवढी गोड बोलते ना, तेवढी आतून ती तेवढीच कडवट आहे. तुला माहिती नाही आहे, अगदी राक्षसीन आहे, राक्षसीन.
तिला तिची जर गोष्ट साध्य करायची असेल तर ही मल्लिका कुठल्याही थराला जाऊ शकते स्वानंदी. आणि आता स्वानंदी आणि आजी आता दोघेही समरकडे येतात आणि लगेच आता आजी समर तिथे असताना मल्लिकाला विचारते आणि म्हणते की मल्लिका, हे स्वप्न होतं तरीसुद्धा हे स्वप्न सत्य आहे असं तुला कसं वाटलं? आजी म्हणते की स्वप्नातली गोष्ट खरी झाली. हे वाटून तू अंशुमनला पिंट्याकडे पाठवलं. बरं जाऊ दे, ते कशावरून? तर मल्लिका म्हणते की अहो आई, मी तुम्हाला काय सांगू, मला थोडंसुद्धा करमत नव्हतं आणि समरच्या प्रेमासाठी मी अंशुमनला तिकडे पाठवलं. बरं, आजी म्हणते ते सगळं खरं आहे. इकडे हे सगळं कुणालाही माहीत नसताना, म्हणजे अपघात कसा झाला, काय झाला याची कुणाला काहीही खबर नसताना तू स्वानंदीच्या आईला घरी फोन करून त्यांचा खूप मोठा अपघात झाला आहे असे कन्फर्मपणे कसं सांगितलं? आता ती ऐकताच मल्लिकाला धक्का बसतो आणि आता स्वानंदी म्हणते की काकू, त्यावेळेस तर आम्ही तिकडून कुणालाही सांगितलं नव्हतं आणि इकडं कुणालाही कळलं नव्हतं की आमचा अपघात झाला आहे म्हणून. मग तुम्ही डायरेक्ट माझ्या घरी कसा फोन करून सांगितलं? आता तर मल्लिकाला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते की हे बघा काकू, याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या अपघाताची पूर्वकल्पना, पूर्वसूचना अगोदर होती. आता समरला देखील स्वानंदीचं बोलणं खरं वाटतं. समर म्हणतो की मला काय वाटतं की काकू, तू एवढ्या कन्फर्मपणे स्वानंदी मॅडमच्या घरी फोन करून कसं काय सांगितलं आमचा अपघात झाला? त्यावेळेस कोणाला खरंच माहीत नव्हतं. आता मल्लिकाचे धाबे दाणालेले असतात आणि त्याच वेळेस आजी म्हणते की मल्लिका, 15 वर्षापूर्वी तुझ्या नवऱ्याचा आणि समरच्या आईवडिलांचा देखील असाच अपघात झाला होता आणि पिंट्या आणि स्वानंदीचा सुद्धा एवढाच मोठा भयंकर अपघात घडवला, म्हणजे यामागे तुझा तर काही हात नाही ना? आणि अखेर आजीच्या त्या बोलण्याने आता समर डोळे चमकवतो आणि रागाने समर आता मल्लिकाचा गळा दाबतो आणि म्हणतो की काकू, अगं हे जर खरं असेल तर मी तुला सोडणार नाही आणि खरं सांग, कारण स्वप्न एवढं खरं कसं होऊ शकतं आणि तू या स्वप्नावरती एवढा 100% विश्वास कसा ठेवू शकते? आणि इकडे आता स्वानंदीला देखील राग आलेला असतो आणि रागाने विफळून येत बोट करत स्वानंदी म्हणते की काकू, जर तुम्ही समर राजवाड्यांना आणि मला मारण्याचा जर डाव रचला असेल तर मग तुम्हाला याची शिक्षा मी मिळून राहणार म्हणजे राहणारच. असे म्हणत आता स्वानंदीच्या डोळ्यात समरच्या प्रेमाने आग भडकून उठलेली असते आणि तो सगळा राग बोट करत आता मोठ्याने ओरडत स्वानंदीने काकूवर काढलेला असतो. आजीने स्वानंदीसमोर 15 वर्षापूर्वीचा मल्लिकाचा भयानक भूतकाळ समोर आणून आता मल्लिकाचा खरा चेहरा समोर आणलेला असतो. तर स्वानंदी आता समरला मल्लिका आणि अंशुमनच्या तावडीतून वाचवत आता कशी नवीन सुखाच्या संसाराला सुरुवात करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.